या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अग्रवाल दाम्पत्याचा पाय आणखी खोलात गेलाय। दोघांनाही 5 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि यावेळी 5 दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आली आहे। तपास या प्रकरणाचा सुरू आहे। 5 जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे पुण्यात। चंद्रकांत, आज कोर्टात काय काय झालं? आज कोर्टात दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आले। त्या युक्तिवादामध्ये आरोपीचे वकील यांनी सांगितले की ऑलरेडी आमच्या अशिलाने गुन्हा कबूल केलेला आहे। म्हणजे होय, ते ब्लड सॅम्पल शिवानी अग्रवाल यांचंच आहे। हे म्हणजे पहिल्यांदा ही सगळ्यात मोठी बातमी आहे। शिवानी अग्रवाल यांनी ऑन रेकॉर्ड कबूल केलंय की ते ब्लड सॅम्पल आमचेच, म्हणजे शिवानी अग्रवालचेच आहे, त्यामुळे आम्हाला एमसीआर मिळाला। पण पोलिसांनी सांगितलं की आम्हाला ह्या गुन्ह्यात आणखीन त्यांच्या घराची दर्जी घ्यायची, सीसीटीव्ही त्यांनी छेडछाड केली, ते आम्हाला सगळं चेक करायचंय आणि पुढचा तपास ज्यावेळेस ब्लड सॅम्पल चेंज केलं त्यावेळेस ब्लड सॅम्पल ज्यावेळेस चेंज केले त्यावेळेस आणखीन 2 संशयित तिथं हजर होते। ते कोण होते त्याचं आम्हाला चौकशी करायची, म्हणून आम्हाला 5 तारखेपर्यंत कोठडी द्यावी। आणि 5 तारखेपर्यंत अशासाठी की इतर याच गुन्ह्यातले जे 2 डॉक्टरांनी, एक वॉर्ड बॉय ऑलरेडी ते 5 तारखेपर्यंत आमच्या ताब्यात आहे, त्यांनाही 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे, म्हणून यांनाही 5 तारखेपर्यंत द्या, जेणेकरून आम्हाला चौघांना म्हणजे 5 जणांना एकत्र बसून तपास करता येईल। आणि ते जो कोण एक्सपॉन्डिंग आहे, हे संशयित आहे, त्यांना आम्हाला ताब्यात घ्यायचंय म्हणजे समोरासमोर। म्हणून पोलिसांनी 5 जून पर्यंत पोलीस कोठडी मागितली आणि कोर्टाने त्याला तात्काळ मान्यता दिली। आणि या दोन्ही आरोपांना, दाम्पत्याला म्हणजे अग्रवाल दाम्पत्य शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांनाही 5 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। ही आताची सर्वात मोठी बातमी आहे। पहिल्यांदा बिहाइंड द बार अख्खं कुटुंब आहे। बरं, धन्यवाद चंद्रकांत या माहितीसाठी। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवालला आज शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। दोघांनाही 5 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शिवानी अग्रवालनं तर स्वतःचा गुन्हा कबूल केला, मात्र आता त्याचा तपास करण्यासाठी 5 जून पर्यंतची दोघांची पोलीस कोठडी मागून घेण्यात आलेली आहे। त्यामुळे अग्रवाल दाम्पत्याचा आणखी पाय खोलात चाललाय, कारण गुन्हा तर कबूल केलाय शिवानी अग्रवालनं, मात्र त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये जेव्हा या ब्लड सॅम्पलची अदलाबदली झाली त्यावेळी आणखी 2 संशयित जे व्यक्ती ससूनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतायत, तर ते दोघं नेमके कोण होते याचा देखील तपास करायचा आहे। त्याचसोबत या 5 जणांची एकत्रितपणे चौकशी करायची आणि म्हणून विशाल अग्रवाल आणि शिवानी अग्रवालची 5 जून पर्यंतची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे। त्यामुळे हे दोघेही कोठडीमध्ये असणार आहेत 5 जून पर्यंत। त्यानंतर पुढचा तपास केला जाईल आणि पुढचे निर्णय घेतले जातील। मात्र आज त्यांना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांना 5 जून पर्यंत दोघांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ज्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल घेतलं गेलं आणि त्याची अदलाबदली केली गेली, या अदलाबदलीचा संदर्भात कबुली शिवानी अग्रवालनं दिलेली आहे, मात्र तिथे आणखी 2 संशयित व्यक्ती उपस्थित होत्या, तर ते दोघे कोण आहेत या संदर्भात सुद्धा आता तपास केला जाईल आणि म्हणूनच शिवानी अग्रवालला 5 जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि सोबत विशाल अग्रवालला सुद्धा। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, काय आणखी अपडेट आहेत? आता या केसमधली अपडेट हीच आहे की आता आरोपींना कोर्टाबाहेर नेलेलं आहे, म्हणजे तिकडे पोलीस कोठडीमध्ये, आणि सगळे आरोपी आता क्राईम ब्रांचला नेले जातील आणि तिथं पुन्हा त्यांची चौकशी होईल। पण या केसमधली सर्वात मोठी अपडेट ही आहे, सर्वात मोठी बातमी मी तर म्हणेल की आरोपी जे आहेत शिवानी अग्रवाल, जे ब्लड सॅम्पल चेंज केलं होतं ते शिवानी अग्रवालचंच आहे आणि हे त्यांनी ऑन रेकॉर्ड कबूल केलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आहे। म्हणजे स्वतः शिवानी अग्रवालनी पोलिसांना ऑन रेकॉर्ड सांगितलंय की होय, ते सॅम्पल माझंच आहे, असं शिवानी अग्रवाल यांचे वकील प्रशांत पाटील यांनी कोर्टात सांगितलं। आणि याच आधारावर त्यांनी आरोपीला पीसीआर देऊ नये, कारण आमच्या आरोपीने ऑलरेडी, आमच्या आशिलाने ऑलरेडी गुन्हा कबूल केलेला आहे, म्हणून त्यांना एमसीआर मिळावा। या युक्तिवादादरम्यान ही सगळ्यात मोठी बातमी समोर आलेली आहे। आणि आता आपण बघू शकतो की थोड्याच वेळात हे सगळे पोलीस पार्टी आणि आरोपी क्राईम ब्रांचला जातील। पण यंदा 5 तारखेपर्यंत पीसी मिळालेली आहे आणि 5 तारखेपर्यंत इतर ज्या गुन्ह्यातले जे 2 डॉक्टर आहेत आणि एक वॉर्ड बॉय हेही पोलिसांच्या कोठडीत 5 तारखेपर्यंत आहेत। म्हणजे 5ही आरोपींना, जे 3 आणि हे 2, आम्हाला एकत्र बसून तपास करायचा आहे।
नेमके कोणी कोणाला पैसे दिले, किती दिले आणि कोणाकडून कसे ते ट्रान्सफर झाले, हे लाच प्रकरण, ब्लड सॅम्पल प्रकरण, याचा सगळा तपास करायचा आहे. म्हणून आम्हाला ही पोलीस कोठडी हवी, म्हणून यांनी पोलीस कोठडी घेतली. आणि आपण पाहू शकतो आता ह्या प्रकरणातील एक लॉजिकल एंडला कुठेतरी हे प्रकरण आणलं जाणं अपेक्षित आहे. ते येताना दिसतंय, कारण जो अल्पवयीन आरोपी आहे तोही 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 जूनपर्यंत पोलिसांच्या पोलिसांना रिमांड कस्टडीमध्ये आहे. आणि ह्या 5ही आरोपींची पोलीस कोठडी 5 तारखेला संपते. म्हणजे 5 तारखेला पोलीस ही केस जी आहे एका लॉजिकल एंडला घेऊन जाऊ इच्छित आहेत. आणि जे 2 संशयित आहेत, ज्या दिवशी ससूनमध्ये हजर होते, जे सीसीटीव्हीमध्ये त्यांनाही शोधून काढायचं, त्यासाठी आम्हाला पोलीस कोठडी हवी असे तपास अधिकारी सुनील तांबे यांनी सांगितले. आणि जे पीपी यांनी बाजू लावून धरली, प्रशांत पाटील जे आरोपीचे वकील आहेत यांनी सांगितलं की नाही, आता आमचे जे आशिल आहेत स्वतःहून हजर झालेले आहेत. म्हणजे त्यांनी दावा केला की आमच्या आशिलाला अटक केली नाही, ते स्वतःहून पोलिसाला शरण आलेले आहेत, म्हणून आम्हाला एमसीआर द्यावा. पण कोर्टाने शेवटी पोलिसांचं जे म्हणणं आहे तो ग्राह्य धरला आणि 5 तारखेपर्यंत म्हणजे 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे दोन्ही आरोपींना. आणि त्यांची आता पुढील तपासणी होईल. आणि सीसीटीव्ही जी छेडछाड झाली ती त्यांना आणि सगळ्यात महत्वाचं तावरे यांना कोणी किती पैसे दिले याचा पोलिसांना तपास करायचा, कारण तावरे बोलत नाहीत याचा आणि म्हणून नेमकी त्यांना किती लाच मिळाली या प्रकरणात. श्रेयारी हरनोळ यांना 3 लाखाची मिळाली ते मान्य, पण तावरेंना किती मिळाली हे अजून समोर येत नाही. म्हणून पोलीस कोठडी हवे, म्हणून त्यांनी पोलीस कोठडी मागितली. आणि चंद्रकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. थोडक्यात काय तर या सगळ्यांना 5 जून पर्यंत पोलीस कोठडीमध्ये राहावं लागणार आहे, जोपर्यंत ससून मधल्या त्या फुटेजमध्ये दिसणाऱ्या 2 व्यक्तींचा शोध लागत नाही. यानंतर